आता पाहूया स्थानिक निवडणुकांची कशी जुळवाजुळवी होते समीकरणांची, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुतीतल्या वरिष्ठांचे आदेश झुगारत स्थानिक पातळीवर नेत्यांच्या कुरघोड्या सुरू। जामनेरमध्ये शिंदेच्या 2 महिला उमेदवार निवडणुकीतून माघार घेत भाजपात, तर हिंगोलीत भाजपच्या उमेदवाराकडून अर्ज मागे घेत शिवसेनेत प्रवेश। सावंतवाडी नगरपालिकेत शिंदे सेनेला 100% यश मिळेल। मराठी लिहिता वाचता न येणारे व्यक्ती नगराध्यक्षपदासाठी उभे केले। शिंदे गटाचे संजू परब यांचा दावा, यासह आम्ही भाजपचे तगडं आव्हान मानतच नाही असंही केलं वक्तव्य। आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही। युती तोडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय। निलेश राणे यांची टीका। कणकवलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राणे बंधू आक्रमक, आमने सामने। मुख्यमंत्री फडणवीसांचा मी कोणताही शब्द मोडला नाही। लोकसभेला आजारी असतानाही भाजप उमेदवाराला 15,000चं मताधिक्य दिलं। शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया। त्यांचा कुठला शब्द मोडला हे त्यांनी सांगावं। 15,000 लीड आहे माझ्या तालुक्यात। काल किती मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार होता, बिकट परिस्थिती होती। कागल नगरपालिका निवडणुकीतल्या शिंदे गटाच्या उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवलं। कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेऊ नये यासाठी शिंदे गटाकडून खबरदारी। घाटगे मुश्रीफांच्या आघाडीमुळे खासदार संजय मंडलिकांच्या मदतीला प्रकाश आंबेडकर सरसावले। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ अमरावतीत नगरसेवकपदी बिनविरोध। चिखलदरा नगर परिषद निवडणुकीतून काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने विजय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून फोनवरून शुभेच्छा। गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांची जामनेरच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड। विरोधी पक्षातल्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने साधना महाजन विजयी। उमेदवारी नाकारल्याने रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं नाराजी नाट्य। भाजप ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुमडे आणि भाजपा शहर चिटणीस निलेश आखाडेंचा राजीनामा। दोन्ही पदाधिकारी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात। भंडारातील तुमसरमध्ये प्रफुल्ल पटेलांविरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। अभिषेक कारेमोरेंना उमेदवारी आणि पटेलांना भेटण्यासाठी वेळ न दिल्याने महिला पदाधिकाऱ्यांची नाराजी। आता पाहूया कशी रंगली स्थानिक निवडणुकांची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का। छाननी प्रक्रियेदरम्यान भाजपच्या 17 उमेदवारांचे अर्ज अवैध, तर शिवसेनेचे 8, राष्ट्रवादीचे 5 आणि काँग्रेसच्या 4 उमेदवारांचे अर्जही ठरले अवैध। नागपूर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जाची छाननी पूर्ण। नगराध्यक्ष पदाचे 50 अर्ज अवैध, तर नगरसेवक पदाचे 290 अर्ज अवैध। नागपुरात काँग्रेसच्या 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। नगरपंचायत नगरपालिकेत मनमानी झाल्याचा आरोप। अक्कलकोट नगर परिषदेतील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला। सत्ताधारी नेते दबाव आणून अर्ज माघारी घ्यायला लावत असल्याचा आरोप। काँग्रेस तालुकाध्यक्ष मोलू पाटलांची माहिती। दरम्यान आता काँग्रेसचे उमेदवार कालपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती। अमरावती विभागातील 7 नगर परिषदांच्या निवडणुकांवर गंडांतर येणार। आरक्षणाची 50% पेक्षा जास्त मर्यादा ओलांडली। ढाणकी आणि यवतमाळ येथेही 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली, तर मालेगाव जहागीरमधील नगर परिषदेची निवडणूक रद्द होण्याची शक्यता। नागपुरात नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू। भाजपच्या विद्या दुधे यांचा गृहभेटीवर भर। विद्या दुधे या बुटीबोरी नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार। बुटीबोरी नगर परिषद निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची। धाराशिवमध्ये मुरुम नगरपालिकेत काकाविरुद्ध पुतण्या लढत। माजी मंत्री बसवराज पाटलांचे बंधू आणि पुतणे आमने सामने। बसवराज पाटलांचे बंधू बापूराव पाटील भाजपकडून रिंगणात। बापूराव पाटलांच्या विरोधात पुतण्या प्रशांत पाटील अपक्ष म्हणून मैदानात। बुलढाण्याच्या चिखली नगर परिषदेत तिरंगी लढत। 4 वेळा नगरसेवक असलेले पंडितराव देशमुख मवियाकडून काशीनाथ बुंद्रे, तर राष्ट्रवादीकडून निलेश गावंडे मैदानात। बुलढाण्याच्या चिखली नगर परिषदेत पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला उमेदवारी। कोठडीत असलेल्या विशाल काकडेचा पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज दाखल। आता पाहूया कसा रंगला स्थानिक निवडणुकांचा संग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नांदगाव नगर परिषदेत राजकीय घडामोडींना वेग। माजी नगराध्यक्ष राजेश कवडे नगर परिषद निवडणुकी रिंगणातून बाहेर। कवडे यांचा नगर परिषद निवडणुकीतील शिवसेनेचा अर्ज अवैध ठरल्यानंतर अपक्ष अर्जही घेतला मागे। रत्नागिरी शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि भाजप नेते वैभव खेडेकर यांची बंद दाराआड चर्चा। वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर उद्या अर्ज मागे घेणार अशी सूत्रांची माहिती। कोल्हापुरातील कागलनंतर आता शिरोळमध्ये कट्टर विरोधक एकत्र। शिरोळ तालुक्यातील शिरोळ आणि जयसिंगपूर नगर परिषदेसाठी महाडिक आणि सतेज पाटील गट एकत्र।
धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार. जिल्हा समन्वय दिनेश बंडकर यांच्यासह उभाटा शिक्षक सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि माजी नगराध्यक्ष दत्ता बंडकर यांचा भाजपात प्रवेश. मेढा नगरपंचायतीमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची मोठी चुरस. भाजपच्या रुपाली वारागडे यांना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपच्या वतीने उमेदवारी दिली, तर शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी जिल्हाप्रमुख अंकुश कदम यांनी रेश्मा करंजेकर यांना अधिकृत उमेदवारी दिली. गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचारात अनेक पक्ष मैदानात. गडचिरोली नगर परिषदेत 13 प्रभागांमध्ये 27 उमेदवार रिंगणात. राष्ट्रवादी शिंदे गटाची युती तर भाजप विरुद्ध काँग्रेसची तिरंगी लढत. नगरसेवक पदाचे उमेदवार लीलाधर भराडकर आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अश्विनी नैता प्रचाराच्या मैदानात. वाशिमच्या रिसोड पालिकेत भाजप आणि शिंदेची सेना एकत्र, तर 4 ठिकाणी महायुती फिसकटली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वेगळी चूल मांडत नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात उतरवले. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर नगर परिषदेत महाविकास आघाडीकडून स्वतंत्र प्रचार. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची स्वतंत्र प्रचाराची यंत्रणा. आम्ही एकत्र लढणार अशी म्हणणारी महाविकास आघाडीचा स्वतंत्र प्रचार. नागपुरात नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू. भाजपच्या विद्या दुधे यांचा गृहभेटीवर भर. विद्या दुधे या बुटीवरी नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार. तर स्थानिक निवडणुकांचा कसा धुरळा उडाला या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. गोंदिया नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची महिला बाजी. राष्ट्रवादीकडून माधुरी नासरे मैदानात, तर इतर पक्षांचे सर्व उमेदवार पुरुष असल्याने राष्ट्रवादीची महिला उमेदवार ठरली चर्चेचा विषय. लातूरच्या औसा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला वगळून भाजप आणि शिवसेना एकत्र. दोघांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिल्यानं राष्ट्रवादीच्या अभिमन्यू पवारांसमोर मोठं आव्हान. त्यामुळे लातूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाराजीची चिन्ह. गोंदिया नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची महिला बाजी. राष्ट्रवादीकडून माधुरी नासरे मैदानात, तर इतर पक्षांचे सर्व उमेदवार पुरुष असल्याने हा ठरला चर्चेचा विषय. पुण्याच्या शिरूर नगराध्यक्षपदासाठीचे सर्व अर्ज वैध ठरले, तर नगरसेवक पदाचे 5 अर्ज बाद झाले. छाननीनंतर माघारीकडे सर्वांचं लक्ष. महायुतीतील बिघाडीमुळे निवडणूक चुरशीची होणार. सोलापूरच्या अक्कलकोट नगर परिषदेतील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला अनेक उमेदवारांवर सत्ताधारी नेते दबाव आणत असल्याचा आरोप. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मलू पाटील यांची माहिती. भाजपला हिंगोलीत 2 धक्के. हिंगोली इथं वॉर्ड क्रमांक 16 ब आणि वॉर्ड क्रमांक 9 मधून भाजपच्या उमेदवारांची माघार. वैद्यकीय कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतल्याची विजय काळे यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सहाल जाऊस यांच्या अर्जावर आक्षेप घेतल्याच्या रागातून शिवीगाळ. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शेख तौफिक यांनी आक्षेप घेतल्याने त्यांच्या घरासमोर फटाके फोडले. राडा घातल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर. जळगावच्या जामनेरमध्ये नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या 2 उमेदवारांची निवडणुकीतून माघार घेत केला भाजपात प्रवेश. आता भाजप आणि शिवसेना असा थेट सामना.